श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मीपूजन 1 तारखेला आहे, शुक्रवारी, आणि शुभ मुहूर्त आहे 6:20 ते 8:15 आता कुठल्याही पूजेची किंवा मांडणीची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करत असतो. तर सर्वात पहिला आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे. दिव्या दिवारी दीपत्कार कानी कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार. त्यानंतर आपल्याला आचमन करायचे. आता आचमन करायच्या अगोदर आपल्याला माता लक्ष्मीचं मंत्र म्हणायचंय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यानंतर आपल्याला आचमन करायचे. सुरुवातीला आचमन करताना आपल्याला खाली तामण घ्यायचं असतं. त्यानंतर पाणी. आता 3 नावं घेताना विष्णुदेवांची 3 नावं घेताना आपल्याला तो पाणी प्राशन करायचे आणि 4था नाव घेताना तो पाणी आपल्याला तामणात सोडायचे. उजव्या हातात डाव्या हाताने पाणी टाकायचे. विष्णुदेवांचं पहिलं नाव ओम केशवाय नमः तो पाणी प्यायचे. दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमः परत तो पाणी ग्रहण करायचे. त्यानंतर ओम माधवाय नमः परत तो पाणी ग्रहण करायचं आहे आणि ओम गोविंदाय नमः हा 4था नाव घेतलं की पाणी तामणात सोडायचे. ह्याला म्हणतात आचमन करणं. आता आचमन करून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचे. आता आचमन कोण करू शकतो? जो व्यक्ती पूजा करणार आहे, स्त्री पुरुष कोणी करू शकतो. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचं असतं. तर संकल्प कसं करायचं मी तुम्हाला सांगितले. हातात अक्षता घ्यायचे, त्यात पाणी टाकायचं 1 चमचा. त्या पाण्यात हळद, कुंकू, परत अक्षता आणि 1 फूल ठेवायचं. त्यानंतर आपलं नाव बोलायचं, आपलं नाव म्हणायचं आणि तुमचं गोत्र म्हणायचं. जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर गोत्र कश्यप असं म्हणायचं. समजा मी हेमांगी काश्यप गोत्राची, मी स्वामी समर्थांची सेवेकरी असून माझ्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आयु, आरोग्य लाभण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मी हे संकल्प करत आहे. आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला मांडणी करायची आहे. मांडणी करणं आवश्यक आहे. तर सर्वात पहिला आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पाची स्थापना करायच्या अगोदर आपण कलश स्थापना करणार आहोत. तर देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश कसं स्थापना करायचे मी पहिला पण सांगितले, तरी पुन्हा एकदा सांगते. आपल्याला पाणी घ्यायचे. तुम्ही स्टीलचा, तांब्याचा कोणतंही एक तांबण घेऊ शकता. त्यात तांब्यात आपल्याला स्वास्तिक काढायचे. स्वास्तिकला 4 टिंबे, मग 5 बोटं काढायची आहेत त्याच्या भोवती. त्यानंतर त्यात विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं 5 पाने ठेवा त्या कळशावरती आणि कळशात हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा, फूल टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचे. मग नारळासुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायचे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही जसं आपण मार्गशीर्ष महिन्याला कसं वस्त्र लावतो कळशाला, तसं तुम्ही माता लक्ष्मीच्या स्वरूप त्या कळशाला सजवू शकता. त्यानंतर हे झालं आपली कळश स्थापना. आणि खालती आपल्याला कळशाच्या खालती तांदळाची रास ठेवायची आहे. प्लेट ठेवायची, त्याच्यावरती तांदळाची रास ठेवायची आहे. त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापना करायचं आहे. हे झालं आपलं कलश स्थापना. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचं स्थापना करायची. आता गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची? तुमच्याकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची स्थापना करू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गणपतीच्या स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे. तर मूर्ती असो व सुपारी आपल्याला तामणात घ्यायचे. ओम गणपते नमः 21 वेळा आपल्याला अभिषेक करायचे. जर तुम्ही पाण्याने करत असाल तर पाण्याने करा. जर तुम्ही पंचामृतनी करत असेल तर 5 वेळा अगोदर आपल्याला पाण्याने करायचे. त्यानंतर तुम्ही पंचामृतनी 11 वेळा करू शकता. त्यानंतर परत 11 वेळा तुम्ही पाण्याने करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. त्यानंतर 2 विड्याची पानं किंवा तांदळाची रास ठेवा खालती. त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता आणि गणपती बाप्पाची त्याच्यावरती स्थापना करा. गणपती बाप्पाला पण अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचं. जानवं अर्पण करा गणपती बाप्पाला आणि
कापसाचं वस्त्रसुद्धा तुम्ही बनवू शकता. मी संकष्टीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं की कापसाचं वस्त्र आपल्या घरच्या घरी कसं बनवू शकतो. तर ते अर्पण करायचे आणि गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचे आणि लाल फूल अर्पण करायचे, दुर्वा अर्पण करायचे आणि धूपदीप दाखवायचे. आता आपली गणपती बाप्पांची पूजा स्थापना झाली. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. आता काही लोक ना मातीची मूर्ती आणतात लक्ष्मीपूजनसाठी. जर ते आणलं असेल तर तुम्ही त्याची स्थापना करू शकता किंवा तुमच्या घरी लक्ष्मी माताची छोटी मूर्ती असेल तर त्याची स्थापना करा, छोटी मोठी जशी असेल. नसेल फोटो असेल, फोटो तर आपल्या प्रत्येकांकडे असतं, लक्ष्मी माताचं फोटो ठेवा आणि त्यांची स्थापना करा. तर आता फोटोला आपण अभिषेक नाही करू शकत, मग काय करायचं, फूल घ्यायचं, ते पाण्यात बुडवायचं आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता. ओम ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. किंवा तुम्ही एक पाठ श्री सुक्तमचा सुद्धा करू शकता. मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक डायरेक्ट करू शकता पाण्याने आणि पंचामृतनी, परत पाण्याने किंवा फक्त पाण्याने सुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला खालती तांदूळ ठेवायचे. जर मूर्ती असेल विड्याची पानावरती, विड्याची पानं तुम्हाला भेटली आणि विड्याच्या पानावरती तुम्हाला जर स्थापित करायचं असेल तर विड्याच्या पानावरती थोडेसे अक्षता टाकून तुम्ही स्थापित करू शकता माता लक्ष्मीची मूर्ती. किंवा डायरेक्ट तुम्ही तांदळाचा रास ठेवून त्याच्यावरती माता लक्ष्मीची स्थापना करा. माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, फूल अर्पण करा. त्यानंतर वस्त्र असेल तर वस्त्र अर्पण करा छान आणि त्यांना सुद्धा धूप दीप दाखवा. गोडाचा नैवेद्य तर आपण दाखवणारच आहोत. त्यानंतर लक्ष्मीपूजनला आपण माता लक्ष्मीसोबत कुबेर देवाची सुद्धा आपण पूजा करत असतो. तर त्यांचं जर तुमच्याकडे काही असेल फोटो वगैरे कुबेर देवताचं ते करा, किंवा नसेल तर तुम्ही त्यांच्या रूपात एक सुपारी ठेवा आणि कुबेर देवाचा मंत्र म्हणा त्या सुपारीला अभिषेक करताना. ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीं ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं विठ्ठेश्वराय नमः. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता. कुबेर यंत्र असेल तर आपण जी सुपारी ठेवणार आहे कुबेर देवांच्या स्मरणात त्यांच्या समोर तुम्ही कुबेर यंत्र ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. बाजूला तुम्ही तुपाची पंती लावू शकता. पंती लावायची आहे, पंतीला खूप महत्त्व आहे लक्ष्मीपूजनला. मातीची पंती तुम्ही लावा. कुबेरांची मूर्ती आपल्याला देवघरात ठेवायची नसते. कुबेर यंत्र तुम्ही देवघरात ठेवू शकता, पण कुबेराची मंत्री आपल्याला तिजोरीत ठेवायची असते. जरी तुम्ही सुपारी स्वरूप घेतलं त्यानंतर ती सुपारी तुम्ही तिजोरीत तुमच्या ठेवू शकता. तुम्ही कुबेरांचा जो मंत्र तुम्हाला येतो तो म्हणू शकता. ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीं ह्रीं श्रीं क्लीं श्रीं विठ्ठेश्वराय नमः. तर कुबेर देवांना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे, फूल अर्पण करायचे. आता कुबेर देवांची पूजा झाली, सर्व पूजा झाली की आपल्याला आपल्या कुलदेवीला, जे आपल्या कुलाचं रक्षण करत असते, आपलं रक्षण करत असते, त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची. तुमच्याकडे कुलदेवीचं फोटो टाक जे काही असेल त्यांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, फूल अर्पण करा, धूप दीप दाखवा. प्रत्येक देवाची आपण सेवा करताना, समजा तुम्ही गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करताय किंवा त्यांची सेवा करताय, तेव्हा तुम्हाला ओम गणपते नमःचा पाठ करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणू शकता. आणि जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करताय तर लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्राचा जप करू शकता. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा श्री सुक्तमचं एक पाठ करू शकता. अशा प्रकारे किंवा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्राचा जप करू शकता. नंतर जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो किंवा तेव्हा आपल्याला 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ह्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला महाराजांचं सुद्धा जप करायचं आहे. महाराजांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे, फूल अर्पण करायचे.
महाराजांची पूजा करताना तुम्हाला जर इतका वेळ नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत त्यांना अष्टगंध, कुंकू, अत्तर, फूल अर्पण करा. अशा प्रकारे महाराजांची सुद्धा पूजा करा. त्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. एक वेळा श्री सुक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवर्णव मंत्र आणि 16 वेळा श्री स्वामी समर्थांचं जप करायचे. आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खरं मान तर शिरायला असतं, म्हणजे झाडू जी असते शिराई म्हणतो आपण त्याला, त्याचं. तर त्या दिवशी तरी तिला शिराई म्हणू नका, लक्ष्मी म्हणा आणि त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. शिराईला सुद्धा, त्या लक्ष्मीला सुद्धा, ती खरी आपली लक्ष्मी आहे, त्यांना सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करा, फूल अर्पण करा. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात जे काही सोनं, तुमचे जे काही दागिने, सोनं असतं, आपलं घरात धन असतं, पैसे असतं, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. त्यांना सुद्धा एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवा माता लक्ष्मीच्या समोर आणि त्यांना सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जसं शिरेचा मान आहे तसं मिठाचं सुद्धा मान आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मिठाची सुद्धा पूजा केली जाते. मीठ आणि धने, आपले जे साबुत धने असतात त्याचे धने आणि मिठाची आपल्याला पूजा करायची आहे. काही ठिकाणी लाया बताशेची सुद्धा पूजा करतात, फक्त लाया बताशे आणि मिठाची पुडी ठेवतात. तर तुम्ही एका वाटीत मीठ ठेवू शकता, एका वाटीत धने, अख्खे धने आणि एका वाटीत लाया बताशे जर तुमच्याकडे ठेवत असतील तर तुम्ही ठेवू शकता. पण मीठ आणि धनेची पूजा तुम्हाला करायची आहे. तुमच्याकडे जर काही वाटी किंवा सुगड असेल त्याच्यात पण तुम्ही ठेवू शकता. आणि हळदी, कुंकू अर्पण करायचे, अक्षदा अर्पण करायचे, त्यांना पण फूल अर्पण करायचे. आता ही जी पूजा तुम्ही करताय मिठाची आणि धन्याची, ही पूजा करताना पण मनात अशीच भावना ठेवायची मी की माझ्या घरातले धनधान्याची पूजा करत आहे. माझ्या घरात चिरकाल लक्ष्मी टिकू दे, कधीच अन्नधान्याचं कमी पडू नये, अशीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपण पूजा सर्व झाली की आपण घरात जे काही फराळाचा नैवेद्य तुम्ही बनवलंय, फराळ बनवलंय किंवा काही मिठाई आणले तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही 5 फळं सुद्धा ठेवू शकता, वेगळे वेगळे फळं ठेवू शकता किंवा एक प्रकाराचे सुद्धा तुम्ही 5 फळं ठेवू शकता. 5 केली ठेवली तरी चालेल. सर्व पूजा झाली. आपल्याला पंत्या सुद्धा लावायच्या आहेत माता लक्ष्मीच्या समोर, तुपाचा दीप लावायचे आणि छान आपल्याला धूप दाखवायचे आणि शेवटला आपल्याला माता लक्ष्मीची, गणपती बाप्पाची, माता लक्ष्मीची आणि आपल्या स्वामी समर्थांची आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आपली पूजा मांडणी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.